सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं, विशेषतः आरोग्य विभागाची परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांचं टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आता जे काही व्हिडिओ सिरीज होणार आहेत ते सेवा प्रवेश नियम याविषयी होणार आहेत. फॉर्म नेमका कोण भरावा आणि कर्मचारी काय असतात, म्हणजे कोणासाठी खात्यांतर्गत असते, ह्या सर्व बाबी या व्हिडिओ सिरीजमार्फत पाहणार आहोत. सर्वप्रथम आजचं जे पद आहे गट ड मध्ये सर्वात बेस्ट पद जे आहे ते नियमित क्षेत्र कर्मचारी पुरुष हे आहे. यांचं वेतन हे इतर कोणत्याही गट ड पदा जे आहेत आरोग्य विभागामध्ये, आता ते कोणते आहेत का आणि हे व्हिडिओ मी तुम्हाला मागे म्हणून दिलेला आहे, बरोबर. तर त्या गट ड पदामध्ये सर्वाधिक वेतन असलेलं पद कोणतं आहे तर नियमित क्षेत्र कर्मचारी पुरुष. आता ह्याच ह्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप तुम्हाला LSO म्हणजे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, ह्या सर्वांचं 2021ला शासनानं जे काही सेवा प्रवेश नियम दिलेला आहे त्या सर्वांचं जे आहे पद्धतशीरपणे तुम्हाला विश्लेषण करून दाखवतो. म्हणजे का नेमकं काय आहे, आता तेच वारंवार प्रश्न विचारत असतात. आता ह्यापुढे मी तुम्हाला पटकन जे आहे ते पत्र जे आहे काय असेल ते व्हिडिओची लिंक तुम्हाला पाठवून देईल. ओके. हा व्हिडिओ जर तुम्हाला डायरेक्ट बघायचा असेल तर 2 मिनिटाच्या जवळपास स्टार्ट होईल परिपत्रक. ओके. आता पुढे चालून आरोग्य विभागातील जी गट क मध्ये पद आहेत त्यात MPWची फी आहे 199 आणि ANMची आहे 199 आणि ANM GNM याची एकच आहे आणि SIची आहे 299. याची पद सोडता बाकी इतर सर्व जे ह्यांची फी 149 आहे. ओके. ऑफर प्राईसच समजा तुम्ही, याची फी आहे. ज्यांना जॉईन करायचे आहे त्यांनी अवश्य जॉईन करावं, कारण दुसरीकडेही जॉईन करणार आहे. आपल्याला टेस्ट सोडवा आणि पोस्ट मिळवा या तत्वाला अनुसरून हे सगळं करणार आहेत. लेक्चर तुम्हाला यूट्यूबवर पण मिळतील आणि इथं देखील मिळतील, परंतु आपली स्ट्रॅटेजी ही नोकरी लावण्यासाठी आहे. गट ड या पदासाठी एकूण 100 टेस्ट मिनिमम देणार आहे. ओके. जे प्रॉमिस केलेलं आहे ते डिलिव्हर होईल. ओके. मराठी व्याकरण 25, इंग्रजी 25, गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान 25 प्रश्नाचा जो अभ्यासक्रम आहे तुम्हाला. आता नियमित क्षेत्र कर्मचारी याचा अभ्यासक्रम देखील हाच आहे. सखोल अभ्यासक्रम काय असेल त्या अनुषंगाने वेगळा व्हिडिओ आपला बनवला जाईल. आता सेवा प्रवेश नियम जे त्याविषयी पाहणं आपल्याला औचित्याचं किंवा गरजेचं आहे. ओके. हे महाराष्ट्र राज्य शासनाचं जे राजपत्र आहे असाधारण भाग 4 या संदर्भातलं आहे आणि हे पत्र जे आहे 29 सप्टेंबर 2021चं आहे आणि याच्यानंतरच 2023ची जाहिरात आली होती. हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे. 2023च्या नंतर अद्यापही कुठलीही जाहिरात आलेली नाही, परंतु आत्ता यायचे चान्सेस आहेत. आता याचं कारण होतं का वेगवेगळ्या मीटिंग वगैरे जे काही ते चालू आहेत व्यवस्थितरित्या जे आहेत ते. ओके. आता प्रश्न MPC जाईल का TCS कडे जाईल हा प्रश्न दुय्यम आहे. त्याबद्दल आपण सखोल चर्चा आपण यापूर्वी देखील केलेली आहे. माझं वैयक्तिक मत जर म्हटलं तर ते TCS कडे एवढी वेळेस राहील, परंतु येणारा काळ हा MPCचाच असणार आहे. ओके. आता ह्याच्याबद्दल विचारू नका कोण घेईल, तर माझं पर्सनली मत TCS कडेच असेल असं वैयक्तिक मत आहे, परंतु MPC कडे जाईल हे निश्चित आहे, परंतु येणाऱ्या काळात ते जाऊ शकतं असं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे. आता आजचा जो काही आहे त्या संदर्भात आपण पाहणार आहोत सेवा प्रवेश नियम सविस्तरपणे सखोलरित्या तुम्हाला समजावून सांगणार आहे. विनाकारण बऱ्याच गोष्टी जे कन्फ्युजन होतात ते सगळं दूर करणार आहे. एक लक्षात घ्या, भारतीय संविधानाचा अनुच्छेद 209च्या परंतुकाद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याद्वारे किंवा याद्वारे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयातील नियमित क्षेत्र कर्मचारी पुरुष गट ड या पदाच्या सेवा प्रवेशाचे नियम करणारे पुढील नियम. या नियमास महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयातील नियमित क्षेत्र कर्मचारी पुरुष गट ड सेवा प्रवेश नियम 2021 असे समजण्यात यावे. पुन्हा एकदा सांगतोय की आतापर्यंत सेवा प्रवेश नियमामध्ये 2021 नंतर बदल झालेला नाही, हे ध्यानात घ्यायचं आहे. आणि 2023 मध्ये परीक्षा याच सेवा प्रवेश नियमावर झाली आणि 2026ची देखील याच प्रवेश सेवांवर होण्याची शक्यता ही 99.99% आहे. याचं कारण आत्ताच काल परवा जे लेटर आलं होतं काही 4 पदासाठी सेवा प्रवेश नियम त्यांनी डिक्लेअर केलं होतं, ते तुम्हाला मी व्हिडिओ अवेलेबल करून दिलेला आहे, ज्याला 1500 ते 2000 व्ह्यूज आहेत. आता नियमित क्षेत्र कर्मचारी यांच्या संदर्भात बोलणार आहोत आपण आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ती याच अनुषंगाने विचारात धरून तुम्हाला चालायचे. ओके. आयुक्तालय याचा अर्थ महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत असलेले आरोग्य सेवा आयुक्तालय. म्हणजे कुठलंही तुम्ही आयुक्तालय म्हणाल की छत्रपती संभाजीनगर आयुक्तालय, नाशिक आयुक्तालय हा महसूल प्रशासनाचा भाग झाला,
परंतु या ठिकाणी फक्त तुम्हाला आरोग्य विभागाच्या अंतर्गत जे काही आरोग्य सेवा आयुक्तालय आहे, जे आहे पुणे येथे त्याचा विचार तुम्हाला करायचा आहे. विभाग याचा अर्थ महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग, जे आपण जनरली म्हणजे आपण जे बोलतो आरोग्य विभाग. ओके, तर तो मुळात सार्वजनिक आरोग्य विभाग असा आहे. डिपार्टमेंट ऑफ हेल्थ, DHS असं विद्यार्थी म्हणतात ते. ओके, त्यानंतर शासन अर्थात महाराष्ट्र राज्य सरकार हंगामी फवारणी कर्मचारी याचा अर्थ राष्ट्रीय हिवताप प्रतिबंध कार्यक्रमांतर्गत ओके कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी नियुक्त केलेला हंगामी कर्मचारी, ज्यांच्याकडे ना 180 डेजचं सर्टिफिकेट आहे. आता इथं पत्र तुम्हाला उल्लेख दिसेल. आणि पुढे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात 10वी SSC. ओके, सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट, उच्च माध्यमिक म्हणल्यावर 12वी HSC हायर सेकंडरी स्कूल. हे लक्षात आलं. माध्यमिक म्हणजे 10वी लक्षात येते. पुन्हा एकदा सांगतो 10वी. अर्थ काय, महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे आपलं आरोग्य विभाग तांत्रिक डायरी आणि आरोग्य विभाग प्रश्नसंच हे तुम्हाला ही दोन्ही पुस्तकं जी आहेत ते घ्यावं लागेल. MPW वगैरे तयारी करणार असेल आणि तुम्हाला नियमित क्षेत्र कर्मचारी असेल किंवा गटचे आरोग्य विभागाचे कुठलीही असं आरोग्य खात्यातला मनपा नगर परिषद जे 10वी 12वी वगैरे आहेत ते सगळ्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. आणि हे विजयपथ पब्लिकेशनचं पुस्तक आहे. तुम्हाला हेच पुस्तक घ्यायचं आहे आणि प्रामुख्यानं जे आहे मागच्या 7-8 वर्ष झाला आरोग्य विभागाचा सखोल अभ्यास करून एकच प्रश्नसंच ऑल इन वन रेमेडी, ज्याला रामबाण उपाय म्हटलं जातात, अशा प्रकारचं हे पुस्तक तिथं अवेलेबल करून दिलेलं आहे. आणि मुंबई बेस्ट साठी जे फॉर्म कुणी भरणार असेल त्या विद्यार्थ्यांना तुम्हाला हे पुस्तक अवेलेबल आहे. कोणतं, स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं मुंबई बेस्ट बस वाहक. ओके, ते पण घेऊ शकता. आता पुढे पाहू. महाराष्ट्र शासन असाधारण भाग 4 ऑक्टोबर 2001. चला ठीक आहे, 1 ऑक्टोबर 2001. पुढे अधिनियम 1965 अन्वये घटित केलेल्या विभागीय मंडळाद्वारे आयोजित केलेली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 10वी. ओके, SSC लक्षात घ्या, बाकी काहीच नाही इथं, क्लिअर कट घ्या. असा आहे. आणि त्यात शासनाने त्याच्याशी समतुल्य असल्याची घोषित केलेल्या इतर कोणत्याही परीक्षेचा समावेश होतो. माझ्या मते MCVC असं काहीतरी एक कोर्स आहे. त्याबद्दल मला थोडं उच्चार किंवा इनिशियल माझ्याकडून चुकला असेल, परंतु ही एक असं शिक्षण आहे की ते त्या समकक्ष वगैरे काहीतरी असू शकते. ओके, ठीक आहे. परंतु त्यांना तसा GR असेल तर तिथं तुम्ही पात्र आहे म्हणजे 10वीचे. ओके, निवड समिती याचा अर्थ शासकीय सेवेतील गट क व गट ड या पदावरील सरळ सेवा भरती करता उमेदवारांची निवड करण्याच्या प्रयोजनार्थ शासनाने वेळोवेळी गठीत केलेली समिती असं आहे. ते तात्पुरतं त्यावेळेस जसं असताना प्रत्येक वेळेस समिती गठीत करतं. जसं 2023ला पण करण्यात आली होती. मग 2023ला गठीत समिती केल्यानंतर सगळ्यांचा अभ्यासक्रम जो दिला होता, ज्यावर मी व्हिडिओ देखील बनवलेला आहे. ओके, प्रत्येक पदाचा सिलेबस तो दिलेला होता. 54-64 पद जी होते ते. ओके, पुढे आहे आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयातील नियमित क्षेत्र कर्मचारी पुरुष गट ड पदावरील नियुक्ती निवड समितीद्वारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारे पुढील उमेदवारांमधून करण्यात येईल. आता इथून उमेदवार जे आहेत त्यांचं एक उमेदवार 2 पद्धती आहेत. पुन्हा एकदा लक्षात घ्या. ख मध्ये जे उल्लेख केलेला आहे तो हंगामी फवारणी कर्मचारी याच्यामधून, आणि दुसरा उमेदवार म्हणजे जे तुम्ही 99% जे विद्यार्थी बघत आहेत हे जे उमेदवार आहेत त्या पॅरेग्राफमध्ये त्या किंतु परंतु कामध्ये येतात, हे लक्षात घ्या. आता सर्वप्रथम हंगामी फवारणी कर्मचारी असतोय कोण आणि तुम्ही असता कोण, दोघांमधला फरक काय आणि फॉर्म कुठे भरायचा आणि कसा भरायचा हे पण यावर डिपेंड असतं. ठीक आहे. हंगामी फवारणी कर्मचारीचे 18 वर्षापेक्षा कमी वयाचे नाहीत. ओके, आणि 38 वर्षापेक्षा अधिक वयाचे नाहीत. अर्थात हे जे आहे ते ओपन कॅटेगरीसाठी लागू आहे. परंतु राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत उच्च वयोमर्यादा ही 5 वर्षापर्यंत शिथिल असेल. अर्थात कॅटेगरीसाठी 43 इयर्स मॅक्झिमम. आणि त्यापुढे चालून राष्ट्रीय कीटकजन्य आरोग्य नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ज्यांच्याकडे 180 दिवस केलेलं सर्टिफिकेट असेल असा हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उच्च वयोमर्यादा ही त्या 43 मध्ये 2 वर्ष ॲड करून 45 इयर करा. म्हणजे जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंतचा जो कर्मचारी आहे त्याला हे फॉर्म भरता येते. हे वयोमर्यादा संदर्भात लक्षात आलेलं असेल. पुढे त्यांना प्रमाणपत्र काय पाहिजे, काय परीक्षा उत्तीर्ण पाहिजे, तर तो 10वी पास पाहिजे. माध्यमिक म्हणजेच 10वी SSC 10वीचं सर्टिफिकेट त्याच्याकडे पाहिजे पास. ओके, आणि ज्यांनी जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या अधिपत्याखालील हिवताप हत्तीरोग कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षण, अळीनाशक, कीटकनाशक फवारणी, डास उत्पत्ती स्थानात गप्पी माशी सोडणे
इत्यादी हंगामी स्वरूपाचे फवारणी कर्मचारी म्हणून 180 दिवस काम केलेले असणे आवश्यक आहे. ओके, याचं एक त्यांना सर्टिफिकेट मिळतं, असंही कोणालाही मिळत नाही. पुन्हा एकदा सांगतो, आता जाऊन येतो पैसे देऊन काढून घेऊन येतो तर तुम्हाला वेळ बनवलं असं समजून घ्यायचं. कारण आता तुमचे आता हे जवळपास 40-45च्या वयाच्या दरम्यान हे सर्व सर्वमान्य व्यक्ती आहेत. ओके, लक्षात घ्या, त्यांच्याकडेच ते सर्टिफिकेट आहे. पुढे किंवा म्हणजे आता असा उमेदवार निवडला जाईल ज्याचं वय 18 वर्ष असेल मिनिमम आणि 38 असेल. जर कॅटेगरी असेल, ओके, कॅटेगरी असेल तर मिनिमम 18 मॅक्झिमम 43. इथं अट शिथिल झाली. आणि तो 10वी पास पाहिजे. हे 2 अटी, म्हणजे जे तुम्ही व्हिडिओ बनणारी मंडळी आहात, ओके, किंवा नसेल तर तुमचे भाऊ बहीण जे कोणी असेल 10वीवर माध्यमिक शाळा अर्थात माध्यमिक शिक्षण पूर्ण झालेलं पाहिजे, पास झालेलं पाहिजे. ओके, आता नियम 3 काय आहे परत एकदा तुम्हाला सांगतो. नियम 3 जे आहे इथं उल्लेख केलेला आहे. नियम 3 बद्दल सार्वजनिक आरोग्य विभागाच्या हे अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयातील नियमित क्षेत्र कर्मचारी पुरुष गट ड या पदावर निवड समितीद्वारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारावर. ओके, आता इथं नियमित क्षेत्र कर्मचारी जिथं नियम 3 उल्लेख होईल त्या संदर्भात सांगतो. नियम 3 येथे नमूद केलेल्या पदावरील नियुक्ती म्हणजेच कोण, नियमित क्षेत्र कर्मचारी 10वी पास आहेत त्याच्यासाठी. हंगामी फवारणी कर्मचारी व इतर उमेदवार यांच्यामधून अनुक्रमे 50% प्रमाणात घेण्यात येईल. म्हणजे जर 100 जागा निघाल्या असतील तर 50% या जागा या व्यक्तींसाठी असेल ज्यांच्याकडे हंगामी फवारणी कर्मचारी असेल. पुन्हा एकदा सांगतो, आणि 50% तुमच्यासाठी असेल. या 50%मध्ये तुम्हाला वाटा मिळणार नाही, लक्षात घ्या, तुमचा काही संबंध नाही. पुन्हा म्हणाल की मला द्या इथे जागा आहे का, हे नाही का, त्या फॉर्म भरण्यामध्ये तुम्हाला त्यांनी जॉईन पण करून घेणार नाहीत. ओके, जर तिथं उल्लेख असेल किंवा हंगामी फवारणी कर्मचारी यांचं झाल्यानंतर तुम्हाला विचार केला जाईल तर तुम्ही पैसे गेले तर गेले भरू शकता. परंतु सध्या तरी तसं काही नाही जोपर्यंत जाहिरात येत नाही. पुढे चालून हंगामी फवारणी कर्मचारी यांना आणि तुम्ही म्हणजे जे केवळ 10वी पास आहेत, ओके, 10वी पास आहेत असे विद्यार्थी यांना तुम्हाला महाराष्ट्र नागरी सेवा जे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम 2005 आहे या तरतुदीनुसार लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला देण्याकरता आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. म्हणजे हम दो हमारे दो, जर तुम्हाला अपत्य हम दो हमारे 3, हम दो हमारे 4 झालं असेल तर नोकरीला अपात्र असणार, लक्षात घ्या. ओके, आणि नियम 3 मध्येच म्हणजेच नियमित क्षेत्र कर्मचारी या पदावर नियुक्ती केलेली व्यक्ती जिल्ह्यांतर्गत बदली करता पात्र असेल. त्यामुळे काही टेन्शन नाही. जर तुम्ही एखाद्या वेळी दुसऱ्या जिल्ह्यात लागला असेल आणि काही कालावधीची बदली करणार असाल तर तो पात्र असेल. विषय इथं संपलेला आहे. आलं लक्षात, सगळं क्लिअर कट झालेलं आहे. आता हे ॲडव्हर्टाईजचा भाग, सॅनिटरी इन्स्पेक्टर पुस्तक आणि तुमची परीक्षा TCS घेणार असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं जे आहे ते विश्लेषण व विकृत प्रश्नपत्रिका संच अवश्य घ्यावं, तुम्हाला 100% फायदा होईल. त्यानंतर TCS IBPSचं जे GKचं पुस्तक आहे, ओके, याच्यात 25,000+ ऑनलाईनर आहेत. जेवढे TCSच्या परीक्षा झाल्यात, ओके, 2025 एंडपर्यंतच्या त्या सगळ्याच PYQ जे आहेत ते या ठिकाणी ॲड आहेत ऑनलाईन स्वरूपात. सरचं 5 वाजताचं लेक्चर देखील तुम्ही बघू शकता, एकदम मस्त असते कपिल सरांचं, त्यांच्या संकल्पनेतून. आणि सचिन कुरुसर व स्वतः मी असं तुम्हाला साध्या सोप्या भाषेत 25 मार्काला आउट ऑफ मार्क पडावं यासाठी हे TCS IBPS सामान्य ज्ञान ऑनलाईन पुस्तक उपलब्ध करून दिलेलं आहे. ओके, आता याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही शंका असेल तर 89 96 56 13 13 हा व्हॉट्सअप क्रमांक आहे. कृपया व्हॉट्सअप करावे आणि आवश्यक असेल तरच कॉल करावे, कारण आपण कामात असतो, आमचा वेळ हा तुमच्यासाठीच मूल्यवान आहे. ओके, तर चला मग आपण इथं थांबूया आणि नियमित क्षेत्र कर्मचारी यासाठी अभ्यासात सातत्य ठेवा, अभ्यास करा. तुम्हाला 4च विषय आहेत, ट्रॅडिशनल, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता व GK. ओके, याच्या व्यतिरिक्त का नाही, त्यासाठी गट ड मेंटरशिप प्रोग्राम जो आहे तो उपलब्ध आहे. मिनिमम 100 टेस्ट असणार आहेत. याचा अर्थ 2,500 शब्दाचा PYQचा उल्लेख जरी केला असला तरी मी तुम्हाला शब्द देतो, याच्यात 2,500 आणखी ॲड होतील आणि 5,000च्या जवळपास होऊ शकतात असे आपण तजवीज करूया. परंतु 25,000 या दृष्टीनं 2500 या PYQच्या दृष्टीनं फोकस करावे. ओके, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.